हे तुझ्या हातातलं हे घड्याळ हे कुठून आलं? मला हे माझ्या मैत्रिणीने दिले. मैत्रिणीने दिलं आणि तू ते घेतलंस? मग काय झालं? अगं माझ्याकडे साधं घड्याळही नाही, या गोष्टीचं तिला नवल वाटलं म्हणून तिने मला भेट दिले. अगं तुला काय बोलू आता, तू कधीच अशी नव्हतीस. आता तुला मी काय सांगू मला कळत नाही. अगं छाया, ऋण काढून सण साजरी करणारी माणसं आपण नाही आहोत. आता तिनं हे घड्याळ तुला दिलं म्हणजे हे तुझ्यावर कर्जच झालं ना तिचं. शेवटी तिचे आपल्यावर उपकारच झाले ना. कसले उपकार? दोस्ती में सब चलता है, मैत्रीत सगळं चालतं. आणि माझ्या आयुष्यात मिळालेली ही पहिली भेट आहे आणि असलं घड्याळ मी कधी खरेदी करू शकत नाही. तिने दिलं, मी घेतलं, मग काय बिघडलं? हे प्रभू, हे काय चाललंय या भूलोकावर? एका संस्कारी मातेला तिची मुलगी दुःख आणि मनस्ताप देते. अगं छाया, आता तुला कसं सांगू मी? हा, पाठीत धपाटा मारून तुला समजवण्यासाठी तू आता इतकी लहान देखील राहिलेली नाहीयेस. आई, आता तू मला काही नको समजावूस, प्लीज जाऊ दे मला. हे राम, हे माझ्या मुलांना काय झालंय? माझी मुलं किती गुणी होती, माझ्या कष्टाची मीठ भाकरी खाऊन किती आनंदात होती. कुणाची दृष्ट लागली श्रीरामा माझ्या या गरीबाच्या झोपडीला? कुणाची दृष्ट लागली? कुणाचीही दृष्ट लागली नाही माते. यांना दृष्ट लागली ती कलियुगाची, या नवीन जगाची. या सुखाची भुरळ पडलेली मुलं आहेत ही. यांना कोणालाही दृष्ट लागलेली नाही. यांना वाटतं की ह्यांचं सुखी जीवन असंच चालू राहील. ह्यांचं सुखी जीवन म्हणजे आळवावरचं एक पाणी आहे. हे कधी संपेल यांना सांगता येत नाही माते. हे लवकर ज्यांना समजेल, लवकर समजेल. मी काय बोलतो, सुन ना यार. हा बोलतो. आपण उद्या पिक्चर बघायला जाऊया काय? उद्या नको. परवा शुक्रवारी नवीन पिक्चर रिलीज होईल, पण आपण जायचं नाही. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जायचं नाही. याचं नेहमीच असतं यार. जायचं नाही. अरे शुक्रवारी नवीन पिक्चर रिलीज होतो यार, जाऊया ना. बहुत नाइंसाफी है. हाँ, बहुत नाइंसाफी है. अपन जाने का. जाने का वो बात ठीक है. पर एम विटामिन किधर है? एम विटामिन? क्या बोले तू? एम विटामिन? मतलब क्या रे? एम फॉर मनी. मनी, हाँ वही प्रॉब्लम. अरे दिस इज अ बिग प्रॉब्लम है यार. दिस इज आपण तो कडका आहे ना यार. तू तर हमेशाचाच कडका. हे जरा थांबा. एकदा का आपल्याकडे पैसे आले ना तर असे मित्र उडू, समजलं काय? अरे जॉनी, इसके साथ गद्दारी करने का इरादा है? गद्दार जॉनी? मेरा मतलब है वो जॉनी गद्दार. तूने फिल्म दिखाया था, तू नहीं दिखाया था ना? नो गद्दारी क्या? जॉनी इज ना मुकद्दर का सिकंदर, समझा? माझा मामा ना दुबईला मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचा एकच वारस आहे. कोण माहितीये? कोण? मी. काय बोलतोस? अरे चुप. कच्चन कुठचा आता काय खिशात आहे ते बोल आधी. हाय एव्हरीबडी. अरे हाय विश्वास. काही प्रॉब्लेम? बघा आपला बॉस आलाय. वेलकम. अरे बरं, मला सांगा काही गंभीर प्रॉब्लेम? नाही, तुम्ही असे डिस्कस करत होतात म्हणून म्हटलं. अरे गंभीरच प्रॉब्लेम यार. पण तू आलाय ना, सॉल्व्ह होणार. ओके ओके ओके. काही प्रॉब्लेम असेल ना तर आपण बोलूया, पण नंतर बोलूया. पण मला सांगा, आपण पिक्चरला कधी जाणार आहे? अरे हे अगोदर डिसाइड करूया आपण.
हा पिक्चर मी बोललो होतो तुम्हाला पिक्चरला. अरे सॉलिड यार, क्या बात है, क्या बात है. असा मित्र असायला पाहिजे, समजलं काय? दिस इज कॉल्ड टेलपती. अरे विश्वास म्हणजे खरा मित्र यार आपला. हे सिद्ध केलंय विश्वास तू आता. अरे विश्वास, आता ना आम्ही त्याच विषयावर बोलत होतो. शुक्रवारी नवीन पिक्चर लागलाय, तो आपल्याला बघायला जायचंय. ग्रेट प्लॅन. अरे काल रात्री मी आहे ना अभ्यास करत होतो. म्हणजे त्या दिवशी अभ्यास करत होतो. अच्छा. आणि काय झालं माहितीये का, जो अभ्यास करत होतो ना तो सगळा डोक्यावरून जात होता. आणि तेव्हा मला कळलं काहीतरी चेंज पाहिजे, म्हणजे आपल्या ब्रेनला काहीतरी चेंज द्यावा. बरोबर आहे. पण आता पिक्चर दाखवायची यावेळेस तुझी पाळी. ए डॅनी, तू गप्प बसा. तू नाही बोलला का? तू असं का बोलतोस मग त्याला? नाही बोलला नाही ना? दाखवणार ना पिक्चर. दाखवणार पिक्चर यार, दाखवणार. जॉनी, तू अति शहाणपणा करू नकोस. अरे विश्वास आपला मित्र आहे, जीवाला जीव देणारा मित्र आहे. अरे तो करेल आपल्यासाठी काय. आपल्याला शुक्रवारी पिक्चर पाहायला जायचंय ना. म्हणजे माझ्याकडे अजून 2 दिवस आहेत है ना. मी काहीतरी करतो. करेन मी काहीतरी. हे होईना बाद. अरे विश्वास, 2 दिवसात खूप काही होऊ शकतं. आणि तसं पण आपण आपल्या जीवाला सुखी नाही ठेवणार तर कोण ठेवणार? बरोबर. आणि विचार नको करू रे. आणि इतका विचार केला ना तो कोणी काहीच करत नाही. अरे मजा, हसणं, खेळणं हे आत्ताचे दिवस आहे आपले. आता नाही करणार तर कधी करणार आपण? बरोबर आहे ना. यस, डोंट वरी, मी काही ना काहीतरी करणार. आपण आपण मस्त पिक्चर बघायचं, एन्जॉय करायचं. प्रॉब्लेम अजून पैशाचा सॉल्व नाही झाला. छाया, आज तू गार्डन मध्ये आलीस ना, ते फार छान केलंस. व्हेरी गुड. हो रिमी, पण मी खूप घाबरत आले इथे. अगं त्यात काय घाबरायचं? मला बघ, आज सकाळचा ब्रेकफास्ट मी हनी बरोबर केला, दुपारचं लंच रोमी बरोबर, आणि आज रात्रीचं कॅन्डल लाईट डिनर विथ राजू, आणि मग लॉंग ड्राईव्ह. मज्जा ना. आणि तू तर रवी बरोबर बोलायला घाबरतेस. पण काय बोलायचं? काय बोलू मी त्याच्या बरोबर? कम ऑन डार्लिंग, हे बघ, पाण्यात पडलीस ना की ऑटोमॅटिक पोहायला शिकशील. लिसन, ही इज व्हेरी रिच गाय. पाण्यासारखा पैसा उधळेल तुझ्यावर, फक्त तो बोलेल ते ऐकायचं. हाय रवी. हॅलो. हॅलो. रवी, शी इज छाया. हॅलो छाया. ओके फाईन, मी निघते. हा, एन्जॉय एन्जॉय. अरे बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.